नमस्कार, मी प्रियंका नागणे. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होते की अनुदानात वाढ करणार आहेत. याबाबतीत जी-आर सुद्धा आला आहे. पण आता हे 50,000 रुपये इतकी अनुदान म्हणजे अतिरिक्त वाढ करण्याबाबत जी-आर आला आहे. पण हे कोणाला भेटणार आहे? आपण जी-आर मधून पाहणार आहोत. सविस्तर माहिती आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. शासन निर्णय आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदान राज्य हिश्श्यातून रुपये 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत हा जी-आर आहे. पण आता मुख्य प्रश्न आहे की कोणासाठी असणार आहे? तर हा जी-आर आहे, आपण पाहून घेऊया. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून रुपये 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत हा जी-आर आला आहे. कधी आला आहे? 4 एप्रिल 2025 रोजी आला आहे. तर आता प्रस्तावना काय मांडली आहे, तुम्ही पाहू शकता. सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाने धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यात असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असे प्रयत्न आहे. तर राज्यातील ज्यांचे बेघर घर आहेत, कच्च्या घरात असणाऱ्यांना त्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असे प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रधानमंत्री आवास योजना आहे, त्यानंतर रमाई आवास योजना आहे. अशा वेगवेगळ्या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना घरे सुद्धा मिळत आहेत. तर इथे अजून माहिती सांगितण्यात आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गातील राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना व अदीम आवास योजना तसेच विमुक्त जाती व